नमस्कार मित्रांनो, आपल्या या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर मामीने दिली अर्ध्या रात्री मजा या कथेचा पुढचा भाग सादर करत आहे. आत्तापर्यंत तुम्ही आपल्या कथेचे जे भाग ऐकले ते सर्व भाग तुम्हाला खूप आवडले हे माझ्या लक्षात आलं. चला तर तुमचा जास्त वेळ न घालवता आता कथेच्या पुढच्या भागाला मी थेट सुरुवात करत आहे. तर मित्रांनो, असं झालं की मामी आता माझ्याजवळ मला चिटकून झोपली होती आणि मी सुद्धा माझं पूर्ण शरीराचा भार मामीच्या अंगावर टाकू लागलो होतो. आम्ही दोघे एकमेकाच्या जवळ एकमेकाला चिटकून झोपल्यानंतर मामी हळुवारपणे तिचा पाय माझ्या पायाला घासायची. मी झोपी गेलो आहे का असं मामीला कदाचित अंदाज लागत असावा. मग मामीकडून जसं मला ग्रीन सिग्नल मिळू लागलं तसं मी सुद्धा मामीला डवचायला सुरुवात केली. आता मलासुद्धा वाटू लागलं होतं मामी कदाचित झोपी गेली का काय. परंतु एक जास्तीत जास्त मुश्किलीनं 2 मिनिटाचा कालावधी जरी झाला, आमच्या दोघांपैकी कुणाचा पाय एकमेकाच्या पायाला घासला गेला नाही की आमच्या दोघांना पण वाटू लागलं होतं की आपला पार्टनर झोपला आहे काय. आता सगळी आग तर दोन्ही बाजूनं बरोबर लागली होती, परंतु मुश्किल ह्याच गोष्टीची होती की सुरुवात कोण करणार. मला वाटत होतं मामीनं सुरुवात करावी आणि मामीला वाटत होतं मी सुरुवात करावी. मित्रांनो, तसं जर बघितलं तर मामी रुळलेली होती आणि मी मात्र एकदम नवीन होतो. आता नवाड्या माणसाचं म्हणलं तर कसं असतंय, तसं बघितलं तर माझं वय 23-24 वर्ष होतं, परंतु माझं आणखीन कुणासोबत काही झाले नव्हतं. मी एकदम तरुणाबांड तरुण घडी होतो. मग मी मामीच्या अंगावर बिनधास्तपणे हात टाकला, मामीला आपसूक ओढून जवळ घेतली आणि तिचं आणि माझं शरीर एकमेकात घुसळायचा मी प्रयत्न करू लागलो. मी माझ्या मनाचं धैर्य एकवटलं, डेअरिंग करून तिला माझ्या जवळ ओढलं. आता जे काही होईल ते होऊ द्या. एवढं काही झालंच आहे. जर असं काही करायचं नसतं, मामीला मला काही द्यायचं नसतं, तर तिने निश्चितच एवढ्या मला जवळ येऊ दिली नसती. हे पण मला माहीत झालं होतं. मी थोडा वेळ वाट बघितली. मी माझा हात मामीच्या पूर्ण अंगावरून फिरवू लागलो. मामीला आता खूप मस्त मजा येऊ लागली, कारण मामीला जर ते आवडलं नसतं तर तिनं माझा हात झटकला असता, मला तिनं बाजूला लोटून दिलं असतं. परंतु असं एवढ्या वेळामध्ये एकदा पण झालं नाही. हळुवारपणे हात फिरवत फिरवत मी शांत बसलो. आता मला चेक करायचं होतं, मामीकडून मला रिस्पॉन्स आहे की सगळं माझ्या मनाचा खेळ आहे. कदाचित मामीचा हालचाल जी होत आहे ती झोपीत होत असेल आणि मला मात्र वाटत असेल की मामी मला रिस्पॉन्स देत आहे. आता रिकामा कुटाणा व्हायला नको हा विचार करून मी थोडासा हात माझा थांबवला आणि मी जे काही काम करत होतो त्या कामाला थोडासा पूर्णविराम दिला. मी थोडंसं ते काम थांबवलं. मित्रांनो, आता मी माझं काम थांबवल्यानंतर जर मामीकडून मला रिस्पॉन्स नसता तर ते अगदी जशास तशी बिनधास्त झोपली असती, परंतु असं काही झालंच नाही. मी माझा हात फिरवायचा, तिच्या अंगावरून जो हात फिरवत होतो तो हात फिरवायचा अगदी 2 मिनिटासाठी थांबवला आणि काय आश्चर्य, मामीनं माझ्या अंगावर हात टाकला आणि तिनं मला डवचलं. आता मामीचा हात माझ्या अंगाला स्पर्श करत होता आणि तीसुद्धा मला चेतवत होती. माझ्या लक्षात आलं, मला जे काही पाहिजे होतं तेच मामीलासुद्धा पाहिजे होतं. फक्त ती माझ्याकडून सुरुवात व्हायची वाट बघत होती. बस, आता झालंच सगळं. आता तिच्याकडून एवढा रिस्पॉन्स आहे म्हणल्यानंतर मी तर कशाला सोडायला जाऊ. तसं बघितलं तर ही माझी पहिलीच वेळ होती. मला तेवढं काही जास्त माहीत नव्हतं, परंतु तरीसुद्धा आपल्याला जेवढं काही नॉलेज आहे ना, त्या नॉलेजचा पुरेपूर वापर करायचा आणि त्या नॉलेजचा पुरेपूर वापर करून आपण जो मिळणारा आनंद आहे तो जास्तीत जास्त कसा घेता येईल याच्याकडं लक्ष केंद्रित करायचं. असा विचार करून मी अगदी बिनधास्तपणे मामीच्या परत अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली. यावेळेला मात्र मी तिच्या पाठीवरून तिच्या पाठीमागच्या बॅकसाईडकडे सुद्धा बिनधास्तपणे जाऊ लागलो. तिची पाठीमागची जी भली मोठी घागर होती त्या घागरीवर मी माझा हात घेऊन गेलो. आता ज्यावेळेला आम्ही झोपलो होतो त्यावेळेला मामीच्या अंगावर एक सिल्कची साडी घातली होती. मामीने अंगावर घातलेली साडी खूपच मुलायम आणि एकदम रेशमी आणि तलम मऊ होती. त्या मऊ साडीवरून माझा हात हळूहळू घसरू लागला होता. मी जसं माझा हात तिच्या पाठीमागच्या त्या घागरीवरून फिरू लागलो तसं मामीनं तिची कंबर वर उचलली आणि तिची साडी हळुवारपणे थोडीशी वर खेचली. आता हे सगळं काही माझ्या लक्षात आलं होतं, परंतु मी तिला कसं बोलायचं की तू सगळं काही मला मदत करण्यासाठी करतेस. आणि तिनं तिची कूस बदलल्यासारखं नाटक केलं. थोडा उसासा टाकला आणि उसासा टाकून परत आणखीन ती शांत झाली. जसं मामी शांत झाली तसं आता मला परत माझी डेअरिंग वाढली. मी बिनधास्तपणे तिच्या साडीला हात घातला. तिची साडी आणखीन थोडीशी वर घेतली. गुडघ्यापेक्षा वर साडी झाल्यानंतर
मला मात्र आता एकदम जोश आला होता. आता जे काही होईल ते होऊ द्या. आपल्याला जे काही पाहिजे ना ते सगळं काही एका झटक्यात घेऊन मोकळं व्हायचं, असा विचार करून मी तिथं जास्त रमू लागलो. तिच्या अंगावरून आणखीन मनसोक्तपणे हात फिरू लागलो. असं करत असतानाच मला एक इच्छा झाली. मला वाटलं मी माझी जीभ मामीच्या गालावरून फिरवावी आणि मी माझी इच्छा पूर्ण करून घेण्याकरिता माझी जीभ तिच्या गालाच्या जवळ घेऊन गेलो. जसं मी माझी जीभ तिच्या गालाच्या जवळ घेऊन गेलो तसा तिचा गरम श्वास माझ्या तोंडाला धडकला. आता तिचे ते गरम श्वास, तिची छातीची धडधड हे सगळं काही बघून माझ्या लक्षात न येण्यासारखं एवढा पण मी काही दूधखोळा नव्हतो. मला सगळं काही अगदी व्यवस्थितपणे माझ्या लक्षात येत होतं. मामीला पण तेच पाहिजे होतं. मी हळुवारपणे माझं तोंड मामीच्या जवळ घेऊन गेलो आणि मामीच्या कानाजवळ जाऊन मामीच्या कानात हळूच म्हणालो, काय यार, घ्या ना मजा आता. मला पण तुम्ही मजा द्या आणि तुम्ही पण घ्या. मला यातलं काहीच माहीत नाही. परंतु मामी काहीतरी बोलेल असं वाटलं, परंतु मामी काहीच बोलली नाही. ती गपगुमान डोळे मिटून पडली होती. आता सगळं काही मीच करावं अशी तिची अपेक्षा असेल. मग हळुवारपणे मी माझा हात उचलला आणि तिच्या दूधवर ठेवला. जसं तिच्या दूधवर माझा हात ठेवला तसं मामीच्या त्या श्वासाची गती आणखीन जरा जोरात धडधड करून वाढली. मी हळुवारपणे तिच्या त्या दूधवर हात ठेवून मामीचं ऑब्झर्वेशन करत होतो. मी सगळ्या गोष्टी लक्षात येत होत्या माझ्या, की काय होते काय नाही हे सगळंच मला कळत होतं. परंतु मामीला काही बोलण्यामध्ये काही मतलबच नव्हता. त्याच्यामुळं मी अगदी शांतपणे तिच्या दूधवरून हात फिरू लागलो. मी जसं हात फिरू लागलो तसं मला भलताच चेव येऊ लागला. आता खाली जो सखाराम होता तो सखाराम तर आता एवढा भयानक जोशमध्ये आला होता. तो कधी एकदा त्या गुहेमध्ये प्रवेश करेल आणि त्यामध्ये त्यानं उलट्या करून टाकेल असं मला वाटू लागलं होतं. कुठल्याही क्षणाला आता ती गाडी पलटी होणार होती. माझ्या गाडीमध्ये जे काही ऑइल डिझेल साचलं होतं ते कुठल्याही क्षणाला निचरा त्याचा होऊ शकला असता. तुंबलेली मोरी कधी पण मोकळी होऊ शकते, तसाच प्रकार माझ्याबद्दल पण झाला होता. आता साठून साठून किती वेळ साठणार आहे. 10 मिनटं गेले, 15 मिनटं गेले, अर्धा घंटा मी जवळजवळ मामीला तसाच एकदम चोळत होतो. आमच्या दोघांमधली जी झटापटीचा खेळ होता तो हळूहळू वाढतच चालला होता. पण मी आणखीन माझ्या त्या इच्छित मार्गापर्यंत पोहोचलो नव्हतो. मग तिचा जो तो मार्ग होता मोरीचा, त्या मोरीच्या मार्गापर्यंत जावं की नाही मला काही सुचत नव्हतं. मग आणखीन थोडीशी मजा घ्यावी असा विचार करून मी माझा हात तिच्या त्या पुढच्या फुलपाखरावर ठेवला आणि पुढच्या फुलपाखरावर ठेवून मी बिनधास्तपणे झोपी जायचं नाटक करू लागलो. हळुवारपणे हाताचं प्रेशर तिच्या त्या फुलपाखराच्या फुगीर भागावर मी देतच होतो. हळूहळू मी माझ्या हाताच्या साहाय्यानं तिथली मालिश करत होतो. परंतु अगदी हे सगळं काही झोपीत होते असं मी मामीला दाखवायचा प्रयत्न करत होतो आणि तसं करता करताच मी जागेवर झोपी गेलो आहे असं मी तिला भास व्हावा म्हणून शांत पडून राहिलो. आता माझ्या डोळ्यापासून झोप तर कोसो दूर होती, कितीतरी किलोमीटर दूर. माझे डोळे जड पडू लागले होते, दुखू लागले होते, परंतु झोप मात्र यायचं कसलंच नामोनिशाण अजिबातच नव्हतं. परंतु नाटक मात्र मी इतकं बेमालूमपणे करत होतो की कुणी जरी पुढचा व्यक्ती असताना, मित्रांनो तुम्ही जरी असतात आणि तुम्ही त्यावेळची माझी सिच्युएशन बघितली असती तर तुम्ही बिनधास्तपणे म्हणू शकला असतात, राजेश त्यावेळा तू झोपेतच होतास. कारण हे नाटक जे करायची जी कला होती ही मला खूप जबरदस्त जमत होती. त्या कलेचा मी पुरेपूर फायदा इथं करून घेत होतो. जसं मी शांतपणे पडून राहिलो तसं मामीला आता जमत नव्हतं. तिची आग आता जास्त भडकली होती. तो भडकलेला जो अग्नी होता तो आता काहीतरी करून तिला शांत करावा लागणार होता. तिनं हळुवारपणे सरळ माझा हात उचलला आणि तिच्या त्या खालची जी तिची खालचा भाग होता त्या भागावर ठेवून तिनं तिथं रगडायला सुरुवात केली. तिथं रगडत असतानाच थोडासा खरखरीत गुळगुळीत आवाज आणि तिथली ती फिलिंग माझ्या हाताला जाणू लागली होती. याचा अर्थ असा होता की त्या ठिकाणचं गवत नुकतंच कापलं गेलं होतं आणि तिथली थोडीशी जागा खरखरीत वाटू लागली होती. माझ्या लक्षात आलं मी एवढा पण काही वेडा नव्हतो, परंतु मला काही कळाले असं मी दाखवतच नव्हतो. तसाच डोळे घट्ट मिटून तसाच मी पडून राहिलो. मग हळुवारपणे मामीनं माझा हात उचलला आणि तिच्या दूधूच्या आतल्या बाजूला घातला. वरचं तिचं जे वस्त्र होते ते अर्ध्यापेक्षा जास्त तिनं आता काढून टाकले होते. तिच्या त्या गोऱ्या आणि उघड्या शरीराला माझा थेट स्पर्श होऊ लागला होता. हाताच्या बोंडशीमध्ये घेऊन मी तिच्या त्या मनुक्याचा भाग हळुवारपणे दाबायला सुरुवात केली. मामीच्या लक्षात आलं होतं की नाही मला माहीत नाही,
परंतु ती मात्र आता थोडंसं पुढच्या स्टेपवर गेली होती. आणि एकदा गाडी धावायला लागली की ती कुठल्या गिअरमध्ये आहे, ते क्लच दाबलेला आहे का ब्रेक दाबलेला आहे ह्याचा कोणी विचार करत नाही. एकदा सुसाट वेगाने गाडी सुटली की मग नवाडा जरी ड्रायव्हर असला ना, तो पण 100ची स्पीड गाठायला मागे पुढे बघत नाही, कारण त्यानं ॲटोमॅटिक स्पीड घेतलेली असते. माझं पण तसं झालं होतं. मी गाडीला एकदम रेस देऊन सोडून दिलं होतं. आता ती गाडी ॲटोमॅटिकच धावू लागली होती. मामीच्या तोंडातून अस्पष्टपणे काहीतरी शब्द फुटू लागले होते. मामी हळू आवाजात मला काहीतरी बोलत होती, परंतु तिचं बोलणं काय होतं हे मला समजतच नव्हतं. मग हळूहळू तिनं माझा हात हातात धरून आणखीन परत एकदा तिच्या फुलपाखरावर ठेवला आणि तिथं ती घर्षण करू लागली. तिच्या त्या घर्षणामुळं आता माझा जो सकाराम होता त्यालासुद्धा लोड येऊ लागला होता. माझ्या विजेच्या विद्युत खांबावर मोठ्या प्रमाणात लोड येऊन तो खांब आता ताठरला होता. त्या खांबाचा लोड काहीतरी करून कमी करायला पाहिजे होती आणि त्या खांबामध्ये आलेली शक्ती थोडीशी कमी करायला पाहिजे होती, काही नष्ट करायला पाहिजे होती. मी मामीसोबत जेवढा काही खेळ करत होतो तो खेळ एकदम माझ्या जीवापेक्षा जास्त होता आणि मला जी मजा येत होती ती एकदम भरपूर होती. मी तसाच पडून राहिल्यामुळं मामीला कदाचित वाटलं मी आता झोपीत आहे. मग तिनं तिच्या अंगावरचं खालचं जे वस्त्र होतं ते आणखीन खाली सरकवलं. थोडं वेळ तसंच अर्ध्या भागामध्ये तिनं ठेवलं आणि परत ते काढून बाजूला टाकलं. आता तिची ती चड्डी काढून टाकल्यानंतर मामीचा खालचा पूर्ण भाग, जे की फुलपाखरू होतं ते पूर्णपणे आता उघडं झालं होतं. त्या उघड्या फुलपाखरावरून तिनं माझ्या हाताचा स्पर्श करून घेऊ लागली. माझा हात तिच्या स्वतःच्या हातात धरून तिथं ती डवचू लागली, खालीवर करू लागली. मग हळू असं करत करत तिनं माझ्या हाताचं एक बोट पकडलं आणि त्या फुलपाखराच्या तोंडावर लावलं. आता त्या फुलपाखराच्या तोंडातून जी काही लाळ बाहेर येत होती, जे चिकट पाणी होतं, त्याचा स्पर्श माझ्या हाताला होऊ लागले. माझ्या हाताला जसा स्पर्श झाला तसं मला जी काही फिलिंग येऊ लागली, ती फिलिंगच तशी फिलिंग याच्या अगोदर मी कधी जाणवलीच नव्हती. इथंपर्यंत आपण जाऊ शकतो, मग पुढच्या स्टेपला का जाऊ शकत नाही हे पण मला समजून चुकलं होतं. परंतु आपण जर गडबड केली तर जे काही मिळणार आहे ते पण आपल्याला मिळणार नाही, हे पण मला तितक्याच स्पष्टपणे माहीत झालं होतं. म्हणून मी आणखीन पण थोडंसं सबरीनंच घ्यायचं ठरवलं. मामी जे काही करते ते बिनधास्त करू दे, मी फक्त तिला करायला मदत करत होतो. 10-15 मिनटं तर मामी नुसती खेळतच होती आणि नुसती खेळत राहून तिचं काही तेवढ्यानं भागणार नव्हतं. आता मामी थोडीशी जास्त जोशला आली होती, त्याच्यामुळं तिनं आता तिच्याजवळ असलेले भले मोठे हापूस आंबे तिने माझ्या तोंडाला लावले आणि त्या आंब्याचा रस ती माझ्या तोंडात टाकायचा प्रयत्न करू लागली. जसं ती माझ्या तोंडाला रस लावू लागली तसं त्या आंब्याची चव मला पण येऊ लागली. त्या आंब्याची चव घ्यायचा मी प्रयत्न करू लागलो. मामी स्वतःच्या हातानं तो आंबा दाबून माझ्या तोंडामध्ये तो रस टाकायचा प्रयत्न करत होती आणि मीसुद्धा तेवढाच मस्त मजा घेऊन तो आंबा खायची मजा घेऊ लागलो होतो. तो आंबा चोखायला मला खूपच मस्त मजा येऊ लागली. आता मला वाटू लागलं होतं की हिचा हा हापूस आंबा मामीच्या हातातून घ्यावा आणि आपण स्वतःच्या हातानं प्ले करावा, स्वतःच्या हातानं त्याला दाबून त्याच्यातला रस आपण स्वतः चाखावा. परंतु मी हे सगळं काही करू शकत नव्हतो. मी जर जागी झालो आहे हे जर मामीला समजलं तर मग मात्र ते पुढचं काही देईल की देणार नाही हे मला माहीत नव्हतं. त्याच्यामुळं जेवढं काही मिळतं आहे तेवढं गुपचूप घ्यायचं आणि चलू द्या, बाकीचं ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला बघू, असा विचार करून ती काही जेवढं काही मला देते तेवढ्याच वस्तू आपल्या हातानं घ्यायच्या. मामी जेवढं काही देईल तेवढं घ्यायचं आणि शांत बसायचं, असा विचार करून मी ती जसं काही करते तसं करून घेऊ लागलो आणि शांत पडून राहिलो. तिनं बराच वेळ तिचे ते आंबे माझ्या तोंडावर घासले. मग माझा हात उचलला, एका त्या हापूस आंब्यावर ठेवला आणि हळूवारपणे माझ्या हातावर ती दबाव काढू लागली. माझ्या हाताच्या साहाय्यानं ती हापूस आंब्याला दाबायला लावू लागली. मला जसं तो आंबा दाबायला मजा येऊ लागली तसं मीसुद्धा थोडा बहुत प्रेशर त्याला देऊ लागलो. परंतु मी माझ्या हातातला प्रेशर देतोय हे मामीच्या काही लक्षात आलं नाही. तिनं तिच्या त्या हापूस आंब्यासोबत खेळवत माझ्या हाताचं एक बोट तिच्या परत त्या फुलपाखरावर ठेवलं आणि त्या फुलपाखराला हलक्या हातानं माझ्या बोटाच्या साहाय्यानं ती मालिश करू लागली. आता तसं जर वाटलं तर ती तिच्या स्वतःच्या हातानं पण त्याचं मालिश करू शकली असती, परंतु माझ्या हातानं मालिश करून घ्यायला तिला काहीतरी वेगळीच मजा येत असावी असं पण मला वाटू लागलं. आता सगळं एकदा जर घ्यायचं म्हणलं तर मला ते योग्य वाटत नव्हतं आणि का कुणास ठाऊक मला स्वतःहून तेवढ्या पुढं जायची एवढ्या लवकर इच्छा नव्हती. थोडी मामीची मजा घ्यावी आणि मगच पुढच्या स्टेपला जावं असा विचार करून जेवढं काही मामी करते तेवढंच मी पण करू लागलो. पुढच्या स्टेपला
आता जोपर्यंत मामी माझा सखाराम हातात घेत नाही आणि त्या फुलपाखराच्या तोंडावर ठेवत नाही तोपर्यंत मी पण शांत बसणार होतो. मित्रांनो, 10-15 मिनटे मामीने खेळली. नंतर तिच्या फुलपाखरातून एक चिकाची पिचकारी बाहेर आली. त्या फुलपाखरानं बहुतेक उलटी केली असेल. सगळं काही तसलं ते गरम गरम पाणी चिकट चिकट माझ्या हातावर पडलं. परंतु मी कसलाच विचार केला नाही. मी तसाच शांत पडून राहिलो. मामीनं स्वतःच्या कपड्याच्या साह्यानं माझा हात साफ केला आणि मला अगदी जवळ घेऊन माझं तोंड स्वतःच्या तोंडाच्या जवळ चिटकवून ती आता शांतपणे झोपू लागली होती. तिने मला स्वतःच्या लेकरासारखं जवळ घेतलं. 20-22 वर्षाचा मी तरुण, परंतु तिच्या मुलासारखं मी तिच्या अंगाला चिटकून किंवा तिच्या नवऱ्यासारखं तिच्या अंगाला खेटून झोपी घालायचा ती मला प्रयत्न करत होती. मित्रांनो, त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. त्याच्यामुळं ह्याच्या पुढचा भाग तुम्हाला नक्की आवडेल आणि त्याची तुम्ही आतुरतेनं वाट बघाल याची मला खात्री आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आला असेल किंवा पहिल्यांदा आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कथेला लाईक करा. खूप मोठ्या मेहनतीनं मी तुमच्यासमोर कथा सादर करत असतो. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये लवकरच.